शेतकरी मित्रांनो नमस्कार. राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आज मी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. कारण नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता हे दोन्ही हप्ते एकाच वेळी तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही माहिती अफवा नाही, फेक नाही किंवा अंदाज नाही, तर सध्या उपलब्ध असलेल्या अपडेट्स, शासन निर्णय आणि विविध अधिकृत स्रोतांवर आधारित आहे. म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण पाहणं खूप गरजेचं आहे. मागील अनेक दिवसांपासून मला सतत तुमचे कमेंट्स येत होते. कोणी विचारत होतं, भाऊ नमो शेतकरीचा हप्ता येणार की नाही? पीएम किसानचे पैसे कधी येणार? तुम्ही व्हिडिओ केला होता पण अजून काहीच जमा झालं नाही. आज या व्हिडिओमधून तुमच्या सर्व प्रश्नांची स्पष्ट आणि सोप्या भाषेत उत्तरे मिळणार आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत, नमो शेतकरीचा हप्ता नेमका कधी येणार? पीएम किसानचा हप्ता येणार का? दोन्ही हप्ते एकत्र येणार का? पैसे खात्यात येण्याआधी कोणता प्रोसेस सुरू होतो? आणि इतका उशीर का झाला? पण त्याआधी जर हा व्हिडिओ पाहणारा कोणी नवीन शेतकरी मित्र असेल तर एक छोटीशी विनंती आहे. चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. आता आपण थेट मुद्द्यावर येऊया. शासनाकडून 10 जानेवारी 2024 रोजी नमो शेतकरी योजनेसाठी निधी मंजुरीचा शासन निर्णय जाहीर झाला होता. म्हणजे हप्ता वितरणासाठी सरकारकडून तयारी पूर्ण झाली होती. तरीही हा हप्ता थोडा काळ थांबवून ठेवण्यात आला. आता सध्या मिळणाऱ्या माहितीनुसार सरकारचा प्लॅन असा आहे की नमो शेतकरी आणि पीएम किसान हे दोन्ही हप्ते एकाच वेळी खात्यात टाकायचे. आता प्रश्न येतो, पैसे खात्यात येणार कसे? त्यासाठी एक प्रक्रिया असते, ज्याला म्हणतात FTO, फंड ट्रान्सफर ऑर्डर. जेव्हा सरकार पैसे पाठवण्याची अंतिम तयारी करते तेव्हा तुमच्या पोर्टलवर FTO जनरेट होतं. आणि एकदा FTO जनरेट झालं की साधारणपणे 24 ते 72 तासांच्या आत पैसे थेट खात्यात जमा होतात. सध्या मिळालेल्या अपडेटनुसार पुढील 1 ते 2 दिवसात FTO ॲक्टिव्ह होण्याची शक्यता आहे. म्हणजेच आज, उद्या किंवा परवा कोणत्याही दिवशी तुमच्या खात्यात दोन्ही हप्त्यांचे पैसे येऊ शकतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढा उशीर का झाला? तर त्यामागे एक महत्त्वाचं कारण आहे. सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. 5 फेब्रुवारी 2024 रोजी मतदान आहे आणि 7 फेब्रुवारीला निकाल लागणार आहे. अनेक वेळा असं पाहायला मिळतं की निवडणुकांच्या आसपास सरकार अशा योजना अंमलात आणतं, कारण त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये विश्वास निर्माण होतो. हेच याआधी लाडकी बहीण योजना या योजनेत देखील घडलं होतं. निवडणूक पूर्वी हप्ते देण्यात आले होते, पण नंतर निवडणूक आयोग आणि कोर्टाच्या आदेशामुळे पुढील हप्ते थांबवण्यात आले. आता तशीच परिस्थिती नमो शेतकरी आणि पीएम किसान बाबतीत दिसून येते. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पैसे नेमके कधी येणार? सध्याच्या अपडेटनुसार या 2 तारखांमध्ये पैसे येण्याची जास्त शक्यता आहे. 27 किंवा 28 जानेवारी किंवा जास्तीत जास्त 1 ते 5 फेब्रुवारीच्या दरम्यान. म्हणजे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तुमच्या खात्यात 2000 अधिक 2000 असे एकूण 4000 रुपये जमा होण्याची दाट शक्यता आहे. ही माहिती केवळ मी देतोय असं नाही. हीच माहिती खालील विश्वसनीय चॅनल्सवरही देण्यात आली आहे. ॲग्रोवन चॅनल, प्रभुदेवा GR, ज्ञानेश्वर खरात पाटील या सर्वांच्या अपडेटचा अभ्यास करूनच मी तुमच्यासमोर ही माहिती मांडली आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करा, कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाला तरी ही महत्त्वाची माहिती वेळेवर मिळेल. पुन्हा भेटूया पुढील महत्त्वाच्या अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.